हाय हॅलो नमस्कार. मी आपणा सर्वांची लड्डी सानिया. तर तुमचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ब्लॉगमध्ये. तर खूप दिवसानंतर हा ब्लॉग आलेला आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आषाढी एकादशीनिमित्त आज काय काय केलं आहे आणि काय काय बनवले मी, तर ह्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि खूप लोक मला म्हणत होते की तू काय ॲक्टिव्ह नाही आहेस, मी इंस्टाला पण ॲक्टिव्ह नाही आहे आणि यूट्यूबला पण ॲक्टिव्ह नाही आहे. तर त्याचं कारण म्हणायला गेलं तर मला कॉलेजमुळं किंवा अभ्यासामुळं टाईम नाही भेटत ते, त्याच्यामुळं मी सध्याला ब्रेक घेतला आणि आता एक्झाम झाली की रोज नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तर असंच माझ्यावर प्रेम करत राहा आणि मला सपोर्ट करत राहा. आणि बाहेर राहायचं म्हटलं की ह्या गोष्टी आपल्याला आल्याच पाहिजेत. स्वयंपाक म्हणा किंवा बारीक सारीक गोष्टी, एका मुलीच्या आयुष्यात ह्या गोष्टी तिला येणं खूप महत्त्वाचं असतं, कारण की लोकांचे बोलणे ऐकून कधीच नाहीत घेऊ. आज आषाढी एकादशीनिमित्त मी सकाळी 6ला उठले आणि 6ला उठून माझं डेलीचं रुटीन जे चालू झालं. आज उपवास आहे त्याच्यामुळे असा हा लुक केला आहे. तर आणि उद्या पेपर आहे, सो सगळी कामं आटपून अभ्यासाला पण बसायचे. रोज अभ्यासामुळे काही वेळ भेटत नाही, पण आज उपवास असल्यामुळे सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. आणि सकाळ सकाळी उठून अंघोळ करून देवपूजा केली आणि नंतर मग फराळाचं करायला सुरुवात केली. तर अशा प्रकारे होता आजचा दिवस. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.